नमस्कार, मराठी ऑल अपडेटमध्ये स्वागत. मी 19 वर्षाचा झालो आणि मालकीन मला तिच्या घरी घेऊन गेली. मला ₹300 द्यायची आणि माझ्याकडून तिच्या पाठीची मालिश करून घ्यायची. मी होकार देऊन त्यांची कंबर मालिश करून द्यायचो. पण एकदा मालकीन म्हणाली, "समीर, आज खोलीची लाईट बंद कर." मी खोलीची लाईट बंद केली आणि मला धक्काच बसला. कारण माझी मालकीन नमस्कार. माझे हात थरथर कापत होते. मी वयाच्या अशा वळणावर होतो, जिथे एका मुलासाठी हे वय खूप अवघड असतं. कारण या वयातच प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा जाग्या होत असतात. त्यामुळे त्या वयात एखाद्या बाईच्या कमरेची मालिश करणं म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती. मालकीन बाईने मला मालिश करायला सांगितली. तेव्हा पहिल्यांदा तर मी तिच्याकडे बघत राहिलो. कारण मी विचार करू लागलो, की हे मी कसं काय करू शकतो. मला तर लाज वाटू लागली. पण माझ्या वडिलांनी मला आधीच सांगितलं होतं, की मालकीनबाईला काहीही झालं तरी नाराज करू नकोस. मालकीनबाई खूप चांगल्या आणि मोठ्या मनाच्या आहेत. जर का तू त्यांच्या मनात बसलाच तर तुला पगारापेक्षा जास्त पैसे देतील. तिने मला ₹300 दिले आणि म्हणाली, "हे पैसे फक्त तुझे आहेत." जेव्हा मी फार खुश झालो, जेव्हा तिने मला सांगितलं, की तेलाने माझी कंबर मालिश कर, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती माझ्याकडून कशी मालिश करून घेऊ शकते? मी काही बोललो नाही, पण त्यावेळेला मी खूप घाबरलो होतो. मग ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि तिच्या कमरेला तेल लावायला सांगितलं. मी डोळे बंद केले आणि तिच्या कमरेला तेल लावू लागलो. माझ्या डोक्यात फक्त एकच होतं, की सगळं लक्ष कामावर द्यायचं. मी एकदा पण माझी नजर तिच्याकडे गेली नाही. आपण खाली मान घालून मालिश करत राहिलो. मला आठवायला लागलं, जेव्हा मी या घरात पहिल्यांदा कामाला लागलो तेव्हा आणि आत्ताच्या मालकिनीच्या स्वभावात खूप फरक पडला होता. तिचा तर चेहरा पण घामाने भिजला होता. मला बघताच ती पटकन उठून बसली आणि माझ्यापासून नजर चोरायला लागली. मी पण आश्चर्याने तिच्याकडे बघत होतो. मला वाटलं तिची तब्येत ठीक नाही. मी भीत मालकीनबाईला विचारलं, "तुमची तब्येत ठीक नाही का? तुम्ही घर बसल्यासारखं घाबरल्यासारखं का दिसताय?" तिने नकारार्थी मान हलवत मला सांगितलं, की "असं काही नाही, मी ठीक आहे." पण तिचं ते चाचपडत बोलणं काहीतरी वेगळंच सांगत होतं. त्यावेळी तिला काहीतरी त्रास होत होता आणि ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. कित्येक महिन्यापासून तिने माझ्याकडून घरातील कामं करून घेतली होती आणि आज पहिल्यांदाच मला मालिश करायला सांगितली. त्यामुळे मी थोडा घाबरलो होतो. एकतर ती एवढ्या मोठ्या घरात एकटी राहत होती आणि तिला नवरा पण नव्हता. त्यामुळे मूळबाळ देखील नव्हतं. आज मी तिची मालिश तर केली, पण करत असताना माझा हात चांगलाच थरथरत होता. मला वाटलं, की मालकीन फक्त एकच दिवस हे माझ्याकडून करून घेईल, पण ती तर आता रोजच माझ्याकडून मालिश करून घ्यायला लागली. तेलाने मालिश करताना मला कसं तरी व्हायचं. जेव्हापासून मी मालकीनबाईला मालिश करू लागलो, तेव्हापासून ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागली होती. पहिल्यांदा ती मला ₹300 द्यायची, पण आता तर ती मला 400, कधी ₹500 देऊ लागली होती. आता मात्र मला ही मेहरबानी थोडी खटकायला लागली होती. कारण आज मी नेहमीप्रमाणे मालिश करण्यासाठी तेलाची बाटली उचलली. मी 19 वर्षाचा असून तिची मालिश करत होतो. मला हे अजिबात आवडत नव्हतं. कधी-कधी मला माझ्या मालकीनबाईवर राग यायचा, की हे कसलं काम ती मला सांगत आहे. पण मी काही बोलू शकत नव्हतो, कारण माझा नाईलाज होता आणि मला पैसे पाहिजे होते. बऱ्याच दिवसांनी मग मला समजलं, की मालकीन माझ्याकडून हे काम का करून घेत होती. मी तेलाची बाटली घेतली आणि तिच्या बेडवर तिची मालिश करायला बसलो. पण ती म्हणाली, "समीर, खोलीची लाईट बंद कर." हे ऐकताच आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. मला काहीतरी गडबड असल्यासारखं जाणवलं. पण मालकीन काहीच सांगत नव्हती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बाहेरच्या हॉलमधून खोलीची लाईट बंद करून चाचपडत तिच्या खोलीत आलो. तेवढ्यात मला जाणवलं, की मालकीन बेडवर झोपली आहे. मी पण तिच्याकडे हात पुढे करत तेवढ्यात अचानक तिने मला थांबवलं आणि माझा हात पकडत तिने मला जे सांगितलं ते पाहून मला धक्काच बसला. माझ्या छातीत धडधड वाढली. मी जागच्या जाग्या बसून राहिलो. मी एका छोट्याशा गावात राहत होतो. मी एका गरीब घरात राहायचो. माझं वय 19 वर्ष होतं. त्यामुळे मला कुठेतरी काम करणं भाग होतं. माझ्या आईवडिलांना गरिबीतून जीवन जगताना बघण्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नव्हतो. मला पण वाटायचं मी भरपूर पैसे कमावून त्यांना सुखात आनंदात ठेवावं. मला शिकून मोठं व्हायचं होतं, कारण मला माहिती होतं की शिक्षण घेणं महत्त्वाचं होतं. पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आमच्या घरात तर 2 वेळचं जेवण पण मुश्किलीने मिळायचं. त्यात शिक्षणाचा विषय जर मी घरात काढला असता तर मला माहीत आहे माझ्या आईवडिलांनी स्वतःला झिजवून मला शिक्षण दिलं असतं. पण मला त्यांना अजून त्रास द्यायचा नव्हता. त्याच काळात माझी मालकीन माझ्या आयुष्यात आली.
ती जास्त वयाची बाई होती आणि एकटीच राहत होती. तिच्या नवऱ्याने तिला सोडचिठ्ठी दिली होती. तिच्याकडे भरपूर पैसे होते, पण ती एकटीच राहत होती. तिची बरीच जमीन आमच्या गावात होती. एकदा तिची नजर माझ्यावर पडली आणि तिने मला विचारलं, तू शाळेत का जात नाहीस आणि का नाही गेलास? त्यावेळेस मग मी तिला माझी परिस्थिती सांगितली. तिला माझ्यावर दया आली आणि ती माझ्या घरी आली. तिने माझ्या आईवडिलांना सांगितलं की तिच्या घरी माझ्या वयाच्या नोकराची गरज आहे. माझे आईवडील मला कामावर पाठवण्यासाठी विचार करत होते, पण त्यांना थोडं वाईटही वाटत होतं. पण तेवढ्यात मीच पुढे आलो आणि मालकीनबाईला सांगितलं की मी तुमच्या घरी काम करायला तयार आहे. हे ऐकून ती खूप खुश झाली. मला त्यावेळी अजिबात माहिती नव्हतं की मला काय काम करावं लागणार आहे. मला पण असंच वाटत होतं की मालकीन मला छोटी मोठी कामं सांगेल. मी तर तयार झालो, पण माझ्या आईवडिलांचं तोंड पडलं होतं. माझ्या मालकिनीने त्यांना काही रक्कम दिली आणि सांगितलं की काही काळजी करू नका, प्रत्येक महिन्याला असेच पैसे तुम्हाला मिळत जातील. पण मला आनंद झाला की आता आमची गरिबी दूर होईल. मग मी तिच्यासोबत तिच्या घरी आलो. मालकीनबाईचं घर खूप मोठं होतं. मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं घर बघत होतो. मला एक वेगळी खोली राहण्यासाठी देण्यात आली. ती छोटीच खोली होती, पण नीटनेटकी होती. त्या खोलीत महागड्या वस्तू आणि सामान देखील होतं. जणू ती खोली माझ्यासाठीच बनवण्यात आली होती. मालकीनबाईने मला माझी कामं सांगितली, जसं की गाडी धुणं, रोज रात्री झोपताना त्यांना दूध आणि पाणी देणं, भांडी धुणं. ही कामं तर माझ्यासाठी एकदम सोपी होती. मालकिनीसाठी जेवण बाहेरून बनवून यायचं. ती मला पण जेवण द्यायची. पहिल्याच दिवशी मला तिने नवीन कपडे आणि शूज घेऊन दिला. तिने मला सांगितलं ती लवकरच माझं ॲडमिशन नवीन शाळेत करणार आहे. मला फार आनंद झाला. मला तर असं वाटू लागलं जणू मी इथेच कामाला नाही तर मला तिने दत्तक घेतलेलं आहे. पण रात्र झाली तशी मालकिणीने मला बोलावून घेतलं आणि सुगंधी तेलाची बाटली देत म्हणाली, माझी मालिश करून दे. मी होकार दिला आणि ती बाटली घेऊन तिच्या पायाजवळ जाऊन बसलो. मला वाटलं पायाची मालिश करायची असेल हे तर काम माझ्यासाठी काही अवघड नव्हतं. पण तिने मला सांगितलं की कमरेची मालिश करायची आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप लाजल्यासारखं झालं, पण कशी तरी मी मालिश केली आणि मग उठून माझ्या खोलीत गेलो. मला वाटलं ती प्रवास करून आली आहे म्हणून थकली असेल, त्यामुळे माझ्याकडून मालिश करून घेतली असेल. पण हा माझा गैरसमज होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्र होताच मालकीने मला तिच्या खोलीत बोलावून घेतलं आणि मालिश करायला सांगितली. त्यानंतर मग 2-3 दिवस तिने माझ्या ॲडमिशन एका मोठ्या शाळेमध्ये करून तिने माझी मालिश करायला मला अजिबात आवडत नव्हतं. तिने तर हे रोजचंच काम केलं होतं. ती दररोज मला मालिश करायला सांगत होती. मी तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलो होतो, त्यामुळे नाही म्हणू शकत नव्हतो. काही ना काही कारणाने मला काम करायचं होतं, त्यामुळे मी काहीच बोलू शकत नव्हतो. आता मी काही न बोलता मालिश करत होतो. तिला कळून चुकलं होतं की मी हे काम मनात नसताना देखील करत होतो. त्यामुळे मग त्यांनी मला पगार सोडून रोजचे 300 रुपये एक्स्ट्रा द्यायला सुरुवात केली होती. मग जेणेकरून पैशाच्या लालसेने देखील मी हे काम करून लागले. असेच दिवस पुढे निघून गेले. मी आरामात काम करत होतो आणि शिक्षण पण चालू झालं होतं. मी त्यात खूप अभ्यास करत होतो की जेणेकरून आयुष्यभर मला हे असं काम करायला लागू नये. एकदा असं मी मालकीनबाईची मालिश करायला तिच्या खोलीत गेलो. तिने बघितलं की मी मनापासून मालिश करत नव्हतो. तेव्हा ती मला माहिती आहे की हे काम तू मनापासून करत नाहीस, पण माझा पण नाईलाज आहे, म्हणून तुझी इच्छा नसताना देखील मी हे काम तुझ्याकडून करून घेत आहे. हे बोलताना तिचा चेहरा पडला होता आणि ती दुःखी वाटत होती. मी आश्चर्याने तिच्याकडे बघत तिने त्यामागचं कारण मला सांगितलं आणि ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. तिने मला सांगितलं की तिला मणक्याचा त्रास आहे आणि रोज रात्री मालिश केल्याशिवाय तिला झोप येत नाही. त्या कामासाठी तिने बराचदा नर्स ठेवायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ती काही ना काही कारण सांगून कधी लवकर मालिश करून उरकून ती कधीतरी मालिश न करताच निघून जायची. त्यामुळे मग नाईलाजाने तिने मला कामासाठी ठेवलं आणि माझ्यावर एवढे उपकार केले की मी कामाला नाही म्हणू शकत नव्हते. हे सगळं ऐकून मलाच लाज वाटत होती. ज्या बाईने माझ्यावर एवढं उपकार केले तिची परतफेड करू शकलो नाही. त्या रात्रीनंतर मी कधीच तिला काहीच बोललो नाही आणि मनापासून तिची मालिश करू लागलो.
मालकीण माझ्यावर खुश झाली होती. मग मी आता मोठा झालो होतो आणि मालकीण थोडी म्हातारी झाली होती. एकदा रोजच्यासारखा तिच्या खोलीत मालिश करायला गेलो तर तिची तब्येत खूप खराब झाली होती. मी विचारलं तरी पण तिने काहीही सांगितलं नाही. मी मालिश करायला लागलो तेव्हा आज पहिल्यांदाच मला तिने लाईट बंद करायला सांगितली होती. मला आश्चर्य वाटलं. तरी पण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे लाईट घालवली आणि त्यांच्या शेजारी बसलो. त्यावेळी तिने माझा हात पकडला आणि मला सांगितलं की आज माझी तब्येत ठीक नाही, माझ्या छातीत दुखतंय, मला असं वाटतंय की माझी शेवटची घटका आता जवळ आलेली आहे. हे ऐकताच मला एकदम शॉक बसला. ती म्हणाली, तू माझी इतकी वर्ष सेवा करून माझं मन जिंकलं आहेस. माझा मुलगा असता तर तो तुझ्यासारखाच असता. मी तुला माझा मुलगाच समजत आले आहे. मी माझी सगळी इस्टेट प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे. तुझी काळजी घे. असं म्हणून त्यांचा हात अचानक खाली पडला. मी पटकन लाईट लावली आणि डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आल्यावर त्यांनी तिला चेक केलं आणि मला सांगितलं की आता या जगात नाही आहे. हे ऐकताच मला खूप दुःख झालं. रडून रडून मी बेहाल झालो होतो. मालकीण माझी फक्त आईच नव्हती तर आमच्या दोघात पलीकडचं नातं बनलं होतं. तिच्या वकिलाने दुसऱ्याच दिवशी सगळी इस्टेट माझ्या ताब्यात दिली. आता मी खूप श्रीमंत झालो होतो आणि मालकीणबाईच्या आलिशान घरात राहत होतो. माझे आईवडील पण माझ्याजवळ राहायला आले. आता माझं आयुष्य बदलून गेलं. माझी मालकीण एक खूप चांगली बाई होती. ती माझ्या आयुष्यात देवदूत म्हणून आली आणि माझं आयुष्य सुखमय केलं. धन्यवाद.